विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी आपण या दिलेले आहेत। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, मोठी आता धमाका अपडेट आहे। कारण की मित्रांनो, आज तुमच्या खात्यावर पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये आज या ठिकाणी जमा होणार आहे। मित्रांनो बघा, पीक विम्याची आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली होती। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी बघा आज सर्वात मोठी घोषणा केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळाले आहे त्यांच्याच खात्यावर आता हेक्टरी 23,000 रुपये प्रमाणे पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, मुख्यमंत्र्यांनी बघा रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश सुद्धा दिलेले असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण सुरू आहे। आणि बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांना बघा PMचे हप्ते मिळालेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 23,000 रुपये प्रमाणे या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। बघा, सरकारने या पीक विमा वितरण्यासाठी 11,000 कोटी रुपयाचा निधी बँकांना वर्ग केलेला असून पहिल्या टप्प्यात आज या ठिकाणी 10-18 बघा जिल्ह्याची निवड केलेली आहे। यामध्ये बघा 2022 पासून ते 2024 पर्यंतचा रखडलेला पीक विमा आणि सप्टेंबर महिन्यामधील अतिवृष्टीचे पैसे हे एकत्रित दिले जाणार आहेत। मित्रांनो, ज्या बघा 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा हप्ता हे जमा झालेला आहे आणि त्यांचं बँक खातं आता हा विमा आता DBTच्या माध्यमातून थेट जमा केले जाणार आहे। ज्या मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांचा PM किसानचा हप्ता ज्या बँकेमध्ये आलेला आहे त्या बँक खात्यामध्येच इथे पीक विमा त्याच बँकेमध्ये जमा होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे। तसेच मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे हे थांबवण्यात आले होते, परंतु बघा मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकांमधील हा अडथळा दूर केलेला आहे आणि कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की त्यांना पीक विमा कमी मिळेल आणि त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडवण्यात येणार आहेत। आणि आता हा विमा कोकणातील कोणाकोणाला मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आधी आता येणार आहेत याची सुद्धा सरकारने आता यादी तयार केलेली आहे आणि ते यादी तुम्हाला जिल्ह्यानुसार यादी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षात किमान एकदा तरी विमा भरला होता आणि त्यांना तो अद्याप मिळाला नव्हता अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची आता नावे या नवीन यादीत आलेली आहेत। आणि बघा, केंद्र सरकारने यासाठी 7,200 कोटीचा अतिरिक्त निधी हा सरकारला दिलेला असून आजपासून दुसरा आणि तिसऱ्या टप्प्याचे वाटप हे सुरू झालेले आहेत। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेले आहे की तांत्रिक समस्या आणि अपूर्ण KYC यामुळे विलंब झालेला होता, पण आता मार्ग मोकळे झालेला आहे। बघा, सरकारने सांगितलं आहे, शेतकऱ्यांना सांगितलं होतं की KYC करून घ्या, तरी सुद्धा शेतकऱ्यांनी KYC हे पूर्ण केलेला नाही। त्यामुळे सरकारने पीक विमा आतापर्यंत हा जो आहे तो शेतकऱ्यांच्या वाटप हे केलेला नाहीत आणि आता हा जो पीक विम्याची KYC आहे तो सर्व शेतकऱ्यांची कंप्लीट झालेली आहे। त्यामुळे आता पहिल्या टप्प्यामधील सरकारने वाटपाचा निर्णय घेतलेला आहे। बघा, सरकारने या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केलेली आहे आणि ज्यांनी खरोखरच नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू आहेत अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। बघा मित्रांनो, पुढील 1 तासाच्या आत पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 23,000 रुपये हेक्टरी विमा जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती आता येणार आहेत। बघा, तुम्हाला या ठिकाणी 23,000 रुपये 10 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वाटप होणार आहेत आणि काही शेतकऱ्यांनी अद्याप आपली KYC ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीत किंवा आधार कार्ड बँक खात्याला हे जोडलेले नाहीत अशा शेतकऱ्यांचा पुन्हा विमा अडकू शकतो। बघा मित्रांनो, ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजलेली नव्हती, म्हणून बघा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून ही कामे आता पूर्ण करून घेतलेली आहेत। आता बघा, यापुढे कोणावरही अन्याय होणार नाहीत आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा होईल अशी खात्री सरकारने दिलेली आहे। आणि बघा, या विम्यापासून कोणताही शेतकरी आता म्हणजेच की अपात्र होणार नाहीत असं सरकारने घोषणा केलेली आहे।
बघा आज आता पीक विमा न मिळण्याची काही बघा मित्रांनो कारणे सुद्धा सरकारने स्पष्ट केलेली आहेत की ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाहीत त्यांना या नुकसान भरपाईतून आता अपात्र ठरवले जाऊ शकते, कारण हा लाभ आता केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच राखावी ठेवण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांनी अद्याप फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाहीत अशा शेतकऱ्यांचे पैसे देखील तांत्रिक कारणास्तव आज हे थांबवले जाऊ शकतात. बघा इथे सरकारने सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी बघा फार्मर आय डी काढलेले आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जमा होणार असं सरकारने मोठी घोषणा केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो बघा तुम्ही पीक विमा काढला की नाही, म्हणजेच की फार्मर आय डी काढलेले की नाही, जर काढली असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी पीक विमा हा जमा होणार आहे. तसेच मित्रांनो बघा आता आपण जिल्ह्यातील यादीकडे आता वळूयात की पहिल्या टप्प्यात बघा नागपूर जिल्हा ज्या प्रमुखाने आता समावेश नागपुरामधील कमाटी हिंगणा, बघा नागपूरमध्ये कामठी हिंगणा, नरखेड, सावनेर, कटोल, कळमेश्वर आणि रामटेक या भागातील ज्या लाभार्थ्यांनी PM किसानचे पैसे मिळाले त्यांच्याच खात्यावर आज 23,000 रुपये जमा होतील. आणि या भागातील शेतकऱ्यांनी आपली KYC ही पूर्ण केलेली असेल तर त्यांना आज दुपारपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहेत असे सरकारने सांगितलं आहे. बघा नागपूर जिल्ह्यातील जर तुमचा तालुका असेल तर पुढील बघा पुढील जिल्हा आहे परभणी, मराठवाड्यातील परभणी. बघा या जिल्ह्यांमध्ये बघा तालुके बघा गंगाखेड आहे, जिंतूर आहे, सेलू आहे, तसेच बघा शेनपेठ आहे, पाथरी आहे, पालम आहे, मानवत आहे आणि पूर्ण या बघा या पूर्ण यासाठी एवढे जिल्हे निवडण्यात आलेले आहे. आणि या जिल्ह्यांना बघा या जिल्ह्यांमध्ये 23,000 रुपये थेट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. तसेच बघा पुढील महत्त्वाचा जिल्हा असेल म्हणजेच की बीडमधील आज मोठी रक्कम जमा होणार आहेत. बघा बीड जिल्ह्यातील आष्टी, पातोडा, गेवराई, मांजळगाव, केंज, अंबेजोगाई, बघा धारूर आहे, शिरूर आहे, कासर आहे, वडवणी आहे, तर बघा परळी आहे. या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा आता या ठिकाणी भरपाईची रक्कम आता त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. बघा मित्रांनो यासाठी GR सुद्धा काढलेला निर्गमित करण्यात आलेला आहे आणि GR निर्गमित झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. बघा आता त्यानंतर बघा बुलढाणा आणि यवतमाळ, बघा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पीक विमा जमा होणार आहे. बघा मित्रांनो या जिल्ह्यांना प्रशासनाने बघा हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि बुलढाण्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर आणि लोणासह बघा यवतमाळमधील पांढरकवळा, घाटंजी, दिग्रस, पुसद आणि महागाव या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 23,000 रुपये प्रमाणे या ठिकाणी पीक विमा वाटप केला जाणार आहे. तसेच मित्रांनो पुढील जिल्हा महत्त्वाचा बघा पुढील पश्चिम महाराष्ट्रातील बघा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रायगड आणि लातूर, बघा या जिल्ह्याची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यात आहे. रायगडमधील बघा पनवेल, कर्जत, अलिबाग, त्यानंतर मनकागावसह बघा लातूरमधील बघा औसा आहे, निलंगा आहे, रेणापूर आहे, चाकूर आहे आणि जळकोट आहे. बघा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असले तरच या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांना वाटप होणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे. तसेच मित्रांनो पुढील टप्पा पुढील म्हणजेच की बघा या 10 जिल्ह्यांच्या यादीत आता नाही, बघा ज्या शेतकऱ्यांचे नाव या जिल्ह्यामध्ये बघा या 10 पैकी जिल्ह्यांमध्ये जिल्हा नसेल तर त्यांनी बघा पुढील टप्प्यासाठी प्रतीक्षा करावी आहे असं सरकारने आता सांगितलेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचे बघा या जिल्ह्यांमध्ये जिल्हा आहे त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी 23,000 रुपये प्रमाणे पीक विमा वाटप होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. मित्रांनो बघा हा जो बघा तुम्हाला महत्त्वाचं पूर्ण माहिती तुम्हाला जर तुमच्या मित्राचा जिल्हा जर असेल तर तुमच्या मित्राच्या बरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि मित्रांनो बघा जर अशा जेन्युइन माहितीसाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला असेच रोज माहिती बघायला मिळेल. धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटमध्ये.